नमस्कार मंडळी. आशा आहे तुम्ही सगळे खुशाल आहात, आनंदी आहात आणि प्रापंचिक अडचणीत असाल तर त्यातून तुम्ही बाहेर या. तुम्हाला बळ देव परमेश्वर अशी मी प्रार्थना करते. मागील भागामध्ये आपण अंबोऱ्याच्या श्री हरिनाथ या स्वामींचे शिष्यत्व मुकुंदराज भट यांनी कसं स्वीकारलं हे पाहिलं आणि या भागामध्ये आता मुकुंदराज स्वामींबद्दलची अधिक माहिती बघणार आहोत. कोलेश्वर वैनगंगा नदीच्या तीरावर आंबोरा इथे जो अवतार झाला हरिनाथ महाराजांचा, त्यांनी मध्यंतरी तपश्चर्येसाठी काशी विश्वेश्वराकडे जरी ते गेले तरी तपश्चर्येची सफलता मात्र त्यांना आंबोरा या भूमीत झाली. आणि म्हणून मग त्यांचं जे जीवन आहे ते फारसं माहीत नसलं तरी आजोबांकडून नातवाकडे ज्या पिढ्यानपिढ्या गोष्टी सांगितल्या जातात तशा त्या गोष्टी इतरांना आजही प्रचलित आहेत. मला सुद्धा माझ्या वडिलांकडून, माझ्या वडिलांना त्यांच्या वडिलांकडून, आजोबांकडून अशा या गोष्टी सांगत सांगत आमच्यापर्यंत आलेल्या आहेत. त्या दंतकथा म्हणाव्या तर पुरावे देखील आहेत. तर 1000 वर्षापूर्वीचा हा काळ असला तरी सुद्धा शिळा कढीला कधी ऊत येत नाही, त्याप्रमाणे त्या गोष्टी ऐकायला अवीट वाटतात. मुकुंदराजांची जी मुळेच अंबोरा नगरी ही त्यांची समजली जाते आणि प्रसिद्ध आहे. त्यांचा मुकुंदराजांचा जन्म बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई इथे झाला. ते नाथ संप्रदायांचे संत होते आणि आदि शंकराचार्यांच्या अद्वैत मताचे अनुयायी होते. त्यांनी श्री विवेक सिंधू आणि परमामृत या ग्रंथांची रचना केली, जे ग्रंथ आजही उपलब्ध आहेत. पण त्यामुळे त्यांना मराठीचा आद्य कवी असं म्हणतात. तरी देखील मुकुंदराज स्वामींवरती संशोधन पुरेसं झालं नाही असं म्हणता येईल. स्वतःच्या ज्योतिष सामर्थ्याचा अत्यंतिक अभिमान असताना श्री हरिनाथ शिष्य रघुनाथाच्या मृत्यूसंबंधित भाकी चुकल्यावर श्री हरिनाथ स्वामींचा अनुग्रह प्राप्त व्हावा म्हणून सर्व संपत्तीचा त्याग करून ते आंबोऱ्याला हरिनाथ स्वामींच्या जवळ आले. तुझा अहंकार सोड, विरक्त हो आणि तपस्या कर, तेव्हा मी तुला उपदेश करेल असे हरिनाथ स्वामी म्हणाले. त्यानंतर आपला शिष्य रघुनाथ याचे करवी त्यांनी मुकुंदराजांना उपदेश करवला आणि परमामृत ग्रंथलेखनाची प्रेरणा दिली. श्री हरिनाथ स्वामींचे सहवासात चैतन्येश्वराच्या साक्षीने मुकुंदराज स्वामींनी परमामृत ग्रंथलेखन केलं आणि विवेक सिंधू शके 1110 मध्ये लिहिला. याबाबतचा शिलालेख आणि हरिनाथांची समाधी आंबोऱ्याच्या मंदिरात आजही पाहायला मिळते. मुकुंदराज स्वामींबद्दल एक आख्यायिका खूप प्रसिद्ध आहे. त्या आख्यायिकेला सांगण्यापूर्वी असं सांगितलं पाहिजे की श्रीकृष्णाने यादव कुळाचा संहार केला तरी देखील त्याचा निस्सिम भक्त उद्धव आणि तो आपला निस्सिम भक्त आहे म्हणून त्याचा वंश मात्र श्रीकृष्णाने कायम ठेवला. त्याच्या वंशामध्ये 800 ते 1000 वर्षापूर्वी जे राजे महाराजे होऊन गेले त्यातील एक राजा जयपाळ हल्लीच्या बैतूल जिल्ह्यामध्ये म्हणजे मध्य प्रदेशात येतं ते भूपाळी गावी, ज्याचं दुसरं नाव खेडला, इथे मोठा पराक्रमी शूर राजा होऊन गेला. त्याने माळवा प्रांतातून ब्राह्मण आणून मोठा यज्ञ केला आणि ब्राह्मणांनी जेव्हा सांगितलं यज्ञामध्ये हवन द्यायचंय ब्रह्माला, तेव्हा त्याने विचारलं की मग मला ब्रह्म दाखवा. त्याची ही इच्छा त्यांनी व्यक्त केली. त्यावेळी त्याच्याकडे एक पांढरा शुभ्र दमदार असा घोडा होता. तो त्या घोड्यावरती स्वार होत असे. तर घोड्यावर स्वार होत असताना रिकाब में पाव ब्रह्म दिखाव असं तो म्हणाला. पण माझ्या आजोबांनी किंवा वडिलांनी आम्हाला असं सांगितलं त्यांच्या बोलीभाषेमध्ये, पावडी पे पाव ब्रह्म दिखाव असं राजा जयपाळ म्हणाला. अर्थात जमलेल्या ब्रह्मवृंदांना ब्रह्म म्हणजे परमात्मा काही दाखवता आला नाही. त्यावर राजा एकदम नाराज झाला की तुम्ही हवन करताय ब्रह्माला आणि तो ब्रह्म दाखवता येत नाही तुम्हाला. तर त्यांनी साधू संतांना असं म्हटलं की तुमचं अध्यात्म आणि वैराग्य हे ढोंग आहे, काम न करण्यासाठीची पळवाट आहे. तर तुम्ही सर्वांना आता कुदळ आणि पावडं दिलं, गमेले दिले आणि सांगितलं तलाव खोदायचं काम करायचं तुम्ही. जर मला ब्रह्म दाखवलं नाही तर तुमची ही शिक्षा. तुम्हाला समजेल मग की ब्रह्म वगैरे काही नसतं. तर 2 वर्षाचा कालावधी लोटला. ही गोष्ट सर्वत्र झाली. ब्रह्म दाखवणारा व्यक्ती काही राजाला सापडला नाही. दरम्यान जो कोणी साधू बैरागी राज्यामध्ये येत असे, खेडला राज्यामध्ये, त्याला राजा पकडून तलाव खोदायच्या कामाला लावत असे. ही बातमी मुकुंदराजांच्या कानी गेली. त्यांनी हरिनाथांची आज्ञा घेतली आणि विवेक सिंधू तयार झाल्यावर
आंबोऱ्याकडून ते भूपाळी प्रांती, जिथे साधू संतांना तलाव खणण्याचे काम दिलं, तिकडे निघाले. ते कुही, नागपूर, कळमेश्वर, नरखेड, मुळतापी, खेडला या मार्गाने जाऊन पोहोचले. असे म्हणतात मुकुंदराज स्वामी हे साधू आहेत आणि ते साधू बघताच त्यांना देखील कुदळ पावडं घमेला देण्यात आलं आणि सांगण्यात आलं की चला तलाव खदा, आमच्याकडे साधू बैराग्याला जागा नाही. रात्र झाली होती म्हणून त्या दिवशी मात्र काम थांबवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा कामास सुरुवात झाली तेव्हा मुकुंदराजांनी आपलं ब्रह्मतेज प्रगट केलं. सर्व काम करणाऱ्या साधूंना नेत्रमयीनी त्यांनी नेत्रक्षेप केला आणि काम थांबायला सांगितलं. त्याबरोबर हजारो टोपले आपोआप काम करताना राजाच्या शिपायाला दिसले आणि सर्व साधू फक्त तटस्थ उभे होते. हा चमत्कार पाहून शिपाई धावत जयपाळ राजाला बोलवायला गेले. हे वर्तमान सांगू लागले. जयपाळ राजा तातडीने तिथे आला तर त्याला तलाव तयार होऊन पूर्ण पाण्याने भरलाय आणि कुदळ फावडे टोपल्या त्यात बुडाल्यात हे दिसलं. तो घोड्यावर उतरला, पण त्यांनी पुन्हा घोड्यावर पाय ठेवले आणि त्या साधूला म्हणजे मुकुंदराज स्वामींकडे त्यांनी बघितलं आणि म्हणाला की तू ब्रह्म आणि परमात्मा दाखवू शकतोस? तर त्यावेळी मुकुंदराजांना विचारले, क्या आप मुझे ब्रह्म दिखा सकते हो? पावडी पे पाव ब्रह्म दिखाओ. घोड्यावर स्वार होताना एक पाय रिकेबीत ठेवून त्यांनी हा प्रश्न केला. तेव्हा आपल्या कमंडलूतलं पाणी राजावर मुकुंदराजांनी शिंपडलं आणि आज्ञा केली. तो काय चमत्कार! घोड्यावर एक पाय ठेवलेला, रिकिबीत एक पाय टाकलेला जयपाळ समाधीवस्थ झाला. तसेच 8 दिवस निश्चल तो उभा राहिला. आजूबाजूचे त्याचे सरदार आणि इतर लोक चुळबुळ करायला लागले, विचारू लागले, प्रश्न करू लागले. मुकुंदराज स्वामी त्याच ठिकाणी शांतपणे समाधीस्थ बसले. त्यांनी सांगितलं की मी सांगेन व्यवस्थित, तोपर्यंत तुम्ही कुणीही काही होणार नाही, काळजी नसावी. 8 दिवसानंतर मुकुंदराजांनी पुन्हा पाणी शिंपडलं आणि भानावर आलेल्या राजाला विचारलं, क्यों राजन, ब्रह्म देखा आपने? राजा उपहासाने म्हटला, कैसा ब्रह्म, कहाँ का ब्रह्म, मैं तो ऐसे ही खडा हूं, असाच उभा आहे मी. तर हसले मुकुंदराज, म्हणाले आजूबाजूच्या लोकांना विचार, मध्ये किती कालावधी गेला येते? सरदारांनी सांगितलं की महाराज तुम्ही समाधीस्थ होता, मध्ये 8 दिवस गेले. मुकुंदराज स्वामी म्हणाले 8 दिवस गेले? तर मुकुंदराज स्वामींनी जाणीव दिली की 8 दिवस गेले, या कालावधीमध्ये तू कशात न गेला? तू ज्यामधून गेला ते होतं सर्व ब्रह्म, पण तू भानावर आल्यावर त्या क्षणी तू ते विसरलास. तर जयपाळ राजासह त्याच्या घोड्याला देखील ब्रह्मालीन होता आलं. हा घोडा असं म्हणतात पुराणातली वांगी पुराणात, पण पुराणामध्ये असा उल्लेख आहे की हा घोडा एक शापित गंधर्व होता. त्याला देखील मुकुंदराज स्वामींमुळे मुक्ती मिळाली. आजही खेडला येथे किल्ल्याचे अवशेष उपलब्ध आहेत. त्या भग्नावेशात घोड्याची आणि राजा जयपाळाची एकाच ठिकाणी समाधी बांधली आहे. खाली तलाव आहे. याच खेडल्याच्या पायथ्याशी मुकुंदराज स्वामींनी संजीवन समाधी घेतली, त्याचा देखील उल्लेख आहे. ती आजही इतिहासाला साक्ष देत आहे आणि ही आख्यायिका पिढ्यानपिढ्या आजोबांकडून नातवाकडे सांगत आंबोरा आणि त्याच्या नजीकच्या ग्रामस्थांना, शेतकऱ्यांना माहीत आहे. म्हणून आंबोरा या स्थानाचं महात्म्य फार मोठे आहे. पुरातन उल्लेखानुसार असे म्हणतात, द्वापार युगामध्ये मलय गंधर्व आपल्या स्त्री समवेत तलावात जलक्रीडा करत असताना नारद मुनी तेथे आले. त्याने नारद मुनींचा आदर केला नाही हे बघून नारद मुनी क्रोधाविष्ट झाले आणि जन्मोजन्मी तू पशु होशील असा त्यांनी गंधर्वाला शाप दिला. तेव्हा गंधर्व शुद्धीवर आला आणि शरण गेला. तर त्याला उशाप देताना नारद मुनी म्हणाले की तू पहिले घोडा होशील, त्यानंतर दुसरा रेडा आणि तिसरा धेडा असं होऊन जन्म घेशील. तू जेव्हा घोडा बनशील तेव्हा तुझा मुकुंदराज म्हणून योगी आहे तो उद्धार करेल. तू रेडा बनशील तेव्हा ज्ञानदेव तुझा उद्धार करेल आणि धेडा बनशील तेव्हा तुझा उद्धार रामदास स्वामी करतील, असा उशाप देऊन नारद मुनी निघून गेले. त्याप्रमाणे मुकुंदराजांच्या योगमयने या घोड्याचा देखील उद्धार झाला असं म्हटलं जातं. आणि रेडा आणि धेडा याबद्दल तर सांगायलाच नको, इतिहास आहे. आंबोऱ्याला दरवर्षी महाशिवरात्रीला, नवरात्रीला आणि कार्तिक शुद्ध दशमीला यज्ञ होत असतात आणि आज देवस्थान समितीने मंदिराचा जीर्णोद्धार केल्याने अतिशय सुस्थितीत इतिहासाची साक्ष असणारे हे स्थान
जतन करण्यात आले आहे. शासनाकडून इथे पोहोचण्यासाठी पुलाची सोय आणि आजूबाजूचा परिसर बघण्यासाठी टॉवर उभारलाय, हे मी मागेच सांगितले तुम्हाला. मी बालपणापासून आईवडिलांसोबत या ठिकाणी त्याच्या स्थान महात्म्यामुळे गेलेली आहे. एकदा 1991 साली आम्ही 3 कुटुंब टेकडी परिसराला भेट देण्यासाठी गेलो असताना नित्यनेमाप्रमाणे आम्ही 5 नद्यांची पात्र ओलांडण्यापूर्वी पहिल्या पात्रात लहान मुलं आणि पुरुष मंडळी यांनी आंघोळी केल्या. स्त्रिया पुढे निघाल्या, पण आंघोळी झाल्यानंतर एका स्नेहांच्या बोटातली जाडजूड सोन्याची अंगठी दिसेना झाली. आत्ताच आंघोळ करताना पडली तर सापडेल म्हणून तिथेच उथळ पात्रामध्ये त्यांनी शोध घ्यायची सुरुवात केली. 5 नदींचे पात्र ओलांडून गेलेल्या पलीकडच्या तीरावरील लोकांना कळेना की हे मागे राहिले ते येत का नाही. त्यांनी निरोप पाठवला. तोच एकाने येऊन अंगठी हरवल्याचा वृत्तांत दिला. पावणे एक तास शोधून सुद्धा अंगठी सापडेना. शेवटी या पात्रातल्या लोकांनी निरोप पाठवला की आता निसरडी वाळू आणि पाणी यामुळे अंगठी सापडणार नाही कदाचित, तर सोडून द्या, आपल्याला उशीर होतोय. त्या ठिकाणी क्रियाकर्म करण्यासाठी काही लोक आले होते मंडळी, त्यांना देखील अशी अंगठी सापडली तर 500 रुपये बक्षीस देईल. त्या काळात 500 रुपये पुष्कळच होते असं सांगितलं. बराच वेळ शोधूनही ती अंगठी काही सापडली नाही. असं लक्षात आल्यावर निराश होऊन नदीचे पात्र ओलांडणाऱ्या त्या स्नेहांना पैलतीरी येताना एक पात्र ओलांडून, दुसरं पात्र ओलांडून, तिसऱ्या पात्र ओलांडताना खालीच पायाशी काहीतरी चमकताना दिसलं. खाली वाकून त्यांनी पाहिलं तर त्यांचीच अंगठी त्यांना त्यांच्या पायाशी दिसली. सूर्यप्रकाश त्याच्यावर पडल्यामुळे ती चमचमत होती. तर ती उचलून त्यांनी लांबून आपल्या बाकीच्या मंडळींना दाखवली आणि खूण केली, सापडली. सोबतच्या लोकांनी सुटकेचा निश्वास टाकला. मूल्यवान अंगठी हरवल्याच्या दुःखापेक्षाही एखादी मूल्यवान गोष्ट स्थान महात्म्य ज्या ठिकाणचं आहे त्या ठिकाणी हरवणं ही मनाला फारच चुटपुट लावणारी गोष्ट होती आणि म्हणून ते खिन्न झाले होते. पण क्षणार्धात ती खिन्नता आनंदामध्ये प्रगटली. क्रियाकर्म करायला आलेले लोक आपापसात बोलू लागले की हा चमत्कार आहे, बाबांनी दृष्टांत दिलाय. आता हे सोबतचे हे जे 3 कुटुंब होते त्यांनी ते ऐकलं. हरिनाथ बाबांनी चमत्कार दाखवला, दृष्टांत दिला, हे त्यांनी ऐकलं आणि त्या ठिकाणी प्रेमाच्या व्यक्तीच्या निधनानंतर मोक्ष मिळावा यासाठी दशक्रिया विधी होतात हेही बघायला मिळालं. ग्रहणाच्या वेळी मकर संक्रांतीला अनेक भाविक या पंचनद्यांच्या संगमावर स्नान करून मंदिरांचे, मूर्तीचे, समाधीचे, शिवलिंगाचे दर्शन घेतात. त्याप्रमाणे ही जी मंडळी निघाली होती ते वर गेले, त्यांनी दर्शन घेतलं आणि आश्चर्य म्हणजे कधी नव्हे ते त्या दिवशी त्या ठिकाणी त्या सर्वांना जेवण सुद्धा मिळालं. ते अंगठी वेळेचं सगळं गणित त्या अंगठी शोधण्यामुळे चुकलं होतं. त्यामुळे वर पोचता 12 वाजून गेले होते आणि भूक सगळ्यांना लागल्या होत्या. पण परमेश्वरांनी त्या दिवशी खरोखर सर्वच दृष्टीने मनाला समाधान, दिलासा, आनंद देण्याचं ठरवलं होतं आणि दृष्टांत देण्याचं ठरवलं होतं. दृष्टांत माझ्या दृष्टीने मी तर असा अर्थ काढते की हे माझं ते माझं असं जे आपण म्हणतो, मौल्यवान आपलं दाखवतो, पण खरं म्हणजे प्रत्यक्षात ते आपण मिळवलेलं मौल्यवान खरंच आपलं असतं का? ते आपल्याजवळ जे असतं ते परमेश्वराची कृपा असते आणि म्हणून परमेश्वर चरणी लीन व्हावं, त्याच्या इच्छेने आपल्याला सगळं मिळत असतं आणि त्याच्या इच्छेने आपण सगळं गमावत असतो. तर गणपतीचं त्या ठिकाणी वरती आंबोऱ्याला मंदिर आहे, त्याच्या खाली पाताळगंगेचं मंदिर आहे. तिथे पाणी असतं नेहमी आणि उन्हाळ्यामध्ये बाहेरच्या नद्यांची पात्र आटली तरी ज्येष्ठ शुद्ध दशमीला आतमधलं पाताळगंगेच्या पाण्याची मात्र पातळी वाढलेली असते. तर देवस्थानातर्फे दरवर्षीप्रमाणे प्रतिपदेपासून दशमीपर्यंत भजन, पूजन, कीर्तन, गंगा लहरीचं वाचन चालू असते आणि शेवटच्या दिवशी महाप्रसादाचं जेवण होतं. प्रत्येकाला खाताना त्या दिवशी आंब्याचं महत्त्व असतं म्हणून आंबा दिला जातो. आता या कहाणीच्या शेवटी आपण बघू की वैनगंगेची जी पात्र आहे ती कशी विस्तृत झालेली आहे. देवस्थानाचं फोटो आणि काही जी पुस्तकं त्यांनी देवस्थानाने प्रसिद्ध केली आहेत ती आपल्याला बघायला मिळतील. टेकडीवरून हे जे दृश्य आहे हे अतिशय सुंदर दिसतं. मंदिराकडून उत्तरवाहिनी होऊन चैतन्येश्वराला प्रणाम करून नद्या पुढे वाहतात आणि ही वैनगंगा पुढे मार्कंड तीर्थस्थानाला मिळते. तिथून पुढे चपराळाला येथे वर्धा नदीशी मिळून ती पैनगंगा म्हणून वाहते.
पुढे गोदावरी नदीला सिरौनच्या जवळ मिळते आणि तिथे भव्य आणि अफाट संगम दिसतो. तिथे महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेश अशा 3 राज्यांच्या सीमा आहेत. अंबोरा इथे फार पूर्वीपासून स्नानाचं महत्व आहे. ग्रहण काळामध्ये ऋषी पंचमीला आणि 5 नद्या तिथे मिळतात म्हणून हा पाण्याचा प्रवाह जो खोल आहे त्या ठिकाणी बरेच लोक घाट बांधलेला आहे. त्या घाटावर आंघोळ करायला येतात, परमेश्वराचं चिंतन करतात, आराधना करतात. आज आपण मुकुंदराज स्वामींची माहिती ऐकली. त्याबरोबर आपण इथेच थांबणार आहोत. पुढे परत भेटणार आहोत एका दुसऱ्या संतांबद्दल माहिती घेऊन. तुम्हाला जर शक्य झालं तर आंबोऱ्याला जरूर भेट द्या आणि तुम्ही पण अनुभवा की तुम्हाला तिथे काही चमत्कार अनुभवायला मिळतो का. तोपर्यंत आज्ञा असावी.